चला तर आज चाललेले आहे मी बाजारात, कारण माझं काम थोडंसं आहे सायबरमध्ये. तर म्हटलं चला आधार कार्डचं काम आहे ते करून घेते, कारण त्या दिवशी गेली तर खूपच गर्दी होती. तर म्हटलं आज जाऊया, मिस्टरांना पण आज टाईम आहे. तर तुम्हाला सांगते ना, सकाळी इतकी गडबड असते त्याच्यामुळं ना काम आवरता आवरता खूपच टाईम होतो. तरी पण आत्ता 10 वाजलेले आहेत, तर म्हटलं जाऊया, कारण खूप गर्दी होते. 8 वाजल्यापासूनच लाईन चालू होते कुठल्याही सायबरमध्ये. तर चला फटाफट आवरून घेते आणि मग आज सायबरचं काम करूनच येते. म्हटलं किती टाईम झालं तरी आज करूनच यायचं, जेवायला लेट झालं तरी. तर चला, थंडी खूपच आहे सकाळ सकाळी आणि केसांनासुद्धा थंडी लागते. मला वाटतं केस खूपच जाड झालेली आहेत. तर मी किती फणीने फिरवली तरीसुद्धा ती अंगाला चिपकतातच. तर चला मी आवरून घेते आणि माझ्या सासूबाई आलेल्या आहेत, मला असं वाटतं आवाज देतात. तर त्या विचारतात बाजारात चालली काय, तर म्हटलं हो बाजारातच चालले. तर त्यांचं काम होतं थोडंसं, तर त्या म्हणाल्या ते पण करून जातं. तर म्हटलं हो करते काम. तर मला म्हटलं यायला वेळ लागेल, तर बोलते ठीक आहे चालेल. तर म्हटलं चला, सासूबाईंचं पण काम होतं थोडं, तिकडे बँकेत जायचं. म्हटलं ते पण करून येते आणि माझंसुद्धा काम करून घेते. तर काय आहे, किती आपल्याला काम असलं तरीसुद्धा ही कामं करायची असतात ती राहूनच जातात. मी 2-3 वेळा जाऊन आली, गर्दी असल्यामुळे ना मग मागे फिरून आलो की मग ते राहूनच जातं. तर चला मी आलेली आहे बाजारात आता. हा आहे आमचा रोहा शहर. तर हे आहे सायबर आणि सायबरमध्ये मी यायला खूपच गर्दी झालेली आहे. तर माझा आता नंबर आलेला आहे. मी 1-1.5 तास थांबलेली होती. तर तिकडून आल्यानंतर म्हटलं आत्या सासूबाईंना बघून येते. तर इकडे आहे आत्या सासूबाईंच्या समोर गोडाऊन. तर तिकडे रोज गाई, गुरं आणि डुकरं खूप येतात. तर ते रोज आहे ना छान अशी चपाती भाकरी घालतात आणि मी आल्यावर सुद्धा खूप मजा येते तिथे. तर मी सुद्धा घालत असते तिथे. तर चला आता आम्ही बाजारातून सामान वगैरे घेतलेलं आहे आणि ह्या आहेत काकी खूप चोख हिशोब ठेवतात सगळं लिहून. तर आता म्हटलं भूक लागलेली आहे आणि खूपच टाईम झालेला आहे. तर मिस्टर म्हणाले चला आपल्या गाववाल्यांकडूनच आपण घेऊया. तर छान असे वडापाव आणि समोसे घेतले आणि मग आम्ही निघालो गाडीवरती घरी. तर खूप ऊन आहे पाहू शकताय आणि सामान घेतलेलं आहे. तर पुढे जागा नाही त्याच्यामुळे मी मागेसुद्धा घेतलं आणि मग घरी आल्यावर काय घसा घसरलो आम्ही नाश्ता करायला. तर मुलं गेलेली आहेत दोन्ही स्कूलमध्ये. तर माझी जावेची मुलगी आलेली आहे, तर तिला इकडं बोलवलं आणि मग छान असं नाश्ता करून घेतला आणि माझ्या मिस्टरांनी तिकडे सासूबाईंना आणि माझ्या जावेला दिलेलं आहे आणि मग छान असं करून घेतलं आणि मग चला आपलं काम जेवणाचं बाकी आहे ते म्हटलं फटाफट करून घेते. तर छान असं मी सुका जवला बनवून घेतला आणि भात. तर झालं माझं रेडी जेवण. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. तर जेवणसुद्धा फटाफट बनवून घेतलेलं आहे शॉर्टकटमध्ये. आज काही जास्त बनवलं नाही मी, कारण खूपच लेट झालेलं आहे. तर हे बनवलेलं आहे सासूबाईंनी माझ्या, छान असे छोटे मासे हळदीमध्ये खूप छान लागतात ते. चला या जेवायला. तर आम्ही आता जेवण करून घेतो आहे फटाफट आणि मग काय आपल्याला बाकी कामं आहेतच. चला आता जेवण घेणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.